कॅन्डल बीच जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आम्ही आता चाललो आहे अलिबागला आणि आम्ही अलिबागला याआधी पण गेलो आहे, तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. पण आता यावेळेस आम्ही बाईकवरती चाललो आहे. आता आम्ही कळवायला आहेत हरेशच्या घरी. टोटल आम्ही 8 जण आहेत. 3 जण गावावरून येत आहेत आणि बाकी आम्ही इकडनं चाललो आहे. 4 बाईक आहेत आमच्या. तर आम्ही आता निघालो आहे. चला. तर मित्रांनो, आम्ही ठाण्यावरून निघालो होतो 7 वाजता. आता वाजलेत 9 वाजलेत. आम्ही आता इथे नाश्ता करायला थांबलोय. बाकीचे पब्लिक आपले सगळे भेटलेत आता इथे आम्हाला पेनला. आता आम्ही पोहोचू अलिबागला. आमचं डिस्कशन चालू आहे कुठले स्पॉट करायचे की डायरेक्ट रूम वरती जायचा. आता बघू कसं काय होतंय ते. मच्छी पण घ्यायची. काय बोलता पब्लिक? एकदम मजा. 11-12 पडली ती खटका आवाज येते तिचा. ब्रेक ना ब्रेक तुझ्या चालू ना कधी हातात खेळलेला पडत ब्रेक शिवाय सुद्धा बाबा मेकर काय आजचा ब्रेक पण लागत नाही तर आरामात लागतो. नाही हेल्मेट लगेच वर केला मग. महेश पावडर नाही यार थोडीशी थोडी जास्त थोडी पावडर काही केस हवेची तयारी चालू आहे आमच्या. तयारी करतात. एक गाव लाईन लावा लाईन लावा. रामचं पावडर पैसे लागतील चार्ज लागत. तर मित्रांनो, आम्ही आता अलिबाग बीचला आलेलो आहोत. अलिबाग सुंदर आहे. तुला बघितलं पण आहे. आणि आमचे मित्र कुठे हरले काय माहिती. आम्ही दोघंच मित्र त्यांना शोधतोय. इकडे खूप मोठा बीच आहे. गेलं काय कुठल्या पोरींच्या मागे? पोरींच्या मागे गेलं काय माहिती कुठल्या पोरी बघायला गेले काय माहिती. पोरी बघायला सगळे हिरो बनवलं ना, चष्मे घातले दिसते तसं. गोवावाली वाईब येते इथं. हा गोव्यासारखंच वाटतं थोड्या. पण गोव्याला तसा फिलिंग तिथं नाही ना. गोव्याची जरा वेगळीच मजा आहे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. पायाने लावून ठेव. मजे तो लेंगे यार. वयाचे फाटले. मजा आली का? एकदम मजा. तुड होता का? आणि पाय ना पायावर सरळ पडला एवढ्या माझ्याला. बाबांना माझा व्हिडिओ चालली. बाव्याला वडापाव भेटला मग झाला. किती चांगला आहे आमचा भावेश. सगळ्यांच्या बॅगा घेऊन फिरतोय. वा वा, थँक्यू भावेश. चाय पाण्याचे पैसे देतो माहिती का? का तेव्हाच तेच बोललो भाव एवढा उधार कसा झाला.
100 चहा बनवले दिले. अच्छा. बस बस. कसं वाटलं मजा आली. चला. तर मित्रांनो अलिबाग बीच वरून आम्ही एन्जॉय करून आता निघालोय. आता जाऊ खूप मजा काशीदला. आली अलिबाग बीचला. एन्जॉय खूप मजा केली. घोडेस्वारी केली आणि महेशनी मग काय महेश हॉर्स रायडिंग खूप मजा आली. मजा बाईक आली पण खूप. चाललोय आम्ही 140च्या स्पीडने. आणि भावेश तर बाबा हॉर्स रायडिंग चालून म्हणजे एक नंबर माणूस आहे. आता आम्ही चाललोय काशीदला. तिकडेच रूम आहे आमची काशीद बीचच्या तिकडे. आणि आता जाता जाता मध्ये जेवण करू. चला तर मग. हे प्रोटीन वाले एकदम डाएट फॉलो करणारे मेंबर आहेत हे दोघं, हरेश आणि महेश. राम तुला काय देऊ दुकान आम्ही इथे जेवायला बसलोय. आमच्या ऑर्डर दिली आहे. जेवण मस्त आहे. घरगुती जेवण आहे मस्त. मात्र बोल मस्त घरगुती जेवण मिळालंय आम्हाला. एकदम भारी आहे. मस्त आहे, टेस्टी. आणि इथे हरेश फक्त एकटा व्हेज आहे. व्हेज थाली, व्हेजिटेरियन आपला हरेशची थाली. हरेशला मस्त पंचपक्वान्न दिले. खूप सुंदर मच्छी मार्केटला आलोय. अलिबागचा मच्छी मार्केट फुल गर्दी आहे. सुरमई घेतोय आणि अजून कोणबी घ्यायची. तोपर्यंत जरा चारी आम्ही गावाला मावशी, आम्ही पण रायगड पिंपो, आम्ही थोडा लहानचा होतो. नाही 80 बरोबर 80 सगळं तुम्ही टाका. चला टाइमपास नका. चला जिग जिग करू नका. गणिताचा टाइम झालाय. अहो जिग जिग घेता 16 घ्या आणि 80 रुपये करून टाका. अहो आम्हाला पण अशी तर मित्रांनो आम्ही आता मच्छी घेऊन झालेली आहे. बाहेर आपण काय काय घेतलंय सांग जरा. आपण सुरमई घेतले 2 किलो 500 ला. आणि ते सोडे असतात ना, सोडे वाटत 1 कोणबी. किलो. हा कोणबी ते 1 किलो आपण कितीला पडली 100 ला पडली. आणि त्यापेक्षा मोठे सोडे आहेत ना ते पी 1 किलो आम्हाला तरी 250 ला पडले. बस एवढंच. तिकडे अजून प्रॉब्लेम झाला विचारता ते आणि पण आपण आपल्या बार्गेनिंग स्किल वरती भाव कमी करायचा तेव्हा चांगला होता. चांगली बरी पडली पण मच्छी. मागच्या वेळेस महाग पडली होती. इकडे आता मोठा मार्केट भेटला आम्हाला अलिबाग मध्येच. चांगली पडली. फक्त तुम्ही पैसे बार्गेनिंग करा फक्त बस. चला आता आमची मच्छी घेऊन झालेली. मित्रांनो 2:30 वाजलेत आणि आम्ही सगळ्या मच्छी आणि जेवण बनवायचं सगळं सामान घेत होतो त्यामुळे टाइम झाला. आता 2:30 वाजलेत. आता आम्ही चाललोय काशीद बीचला. आता 1 तासाची अजून ट्रॅव्हलिंग आहे. मग आम्ही रूम वरती जाणार 1 तासात. मग त्यानंतर आम्ही बीच वरती जाणार, काशीद बीच वरती. जर थकलो तर कोणी कंटाळा केला तर मग उद्या जाऊ, नाही तर मग आजच संध्याकाळी जाऊ. चला तर मस्त.
गायचे बघा ही सुरमई आता आम्ही मॅरिनेट केलं ठेवलंय. त्यामध्ये हळद मसाला लिंबू पिळून टाकलाय. आता ही मॅरिनेट करून 20 मिनिटं तरी मॅरिनेट करणार. त्याच्यानंतर कोलंबी घेतोय आम्ही. बघा हे कोलंबीसाठी पण मॅरिनेट करायला ठेवतोय आणि कोलंबी पण फ्राय करायचं आहे तेलामध्ये मस्तपैकी. तर तुम्ही बघू शकता. आंघोळ केली, फ्रेश झालो, आराम केला थोडासा आणि आता जरा बाहेर आलोय वॉकला म्हणजे गाडी घेऊन आलोय. मस्त इथे स्पॉट भेटला आम्हाला, बघतोय आम्ही, फुल मज्जा. बघा कसा मस्त व्ह्यू आहे, सनसेट. हरेश काय बोलतो? हरेश खूप सुंदर यार बीच. काय हाय कोकण. हा हा नजाराच वेगळा यार कोकणचा. काय ती झाडी, काय ते डोंगर आणि काय ते बीच, काय ते समुद्र बघूनच खूप हरवतं यार मन. खरं सांगतो जिंदगीमध्ये बाकीचं नको नसतं तरी चालेल, पण मित्र आणि बीच लाईफ खूप सुंदर आहे यार. एक मुलगी नसली चालेल, मित्र पाहिजे. मजा नाही का महेश? तुला काय वाटतं महेश? सोडा करा कन्फर्म करा. गोर आहे. हा मग ठीक आहे. मला तर खूप आवडले. आता हा बीच मला जेवण बनवायला सुरुवात केली आम्ही. कटिंग चालू आहे, बरंच जेवण बनवायचं आहे आता. बघू भावेश काय चाललंय भावेश? हा टामेटा खातो. चला तर फायनली सुरुवात झालेली आहे भातापासून. कटिंग पण फायनली झालेले आणि मित्र लोक पण थोडे झोपलेले पण आहेत. बाकीचे कामं करतात. हा खूप सुंदर जेवण चालू आहे आमचं आणि खूप सुंदर वाटतंय. स्वप्नील तू क्रश करतो का? अरे पुराला वाटत एवढं इकडे साहेब भावेश अरे भातो लक्ष नाही मित्रांनो. हे काय झालं? करपलला माझी की बाबा, लक्ष दे भाताव. हे वाट्या पाण्या ना काय वजडी झालेली बोल वजडी करून टाकली की भाताची. काय हो गया भात को देख मेरे. पाणी घे पाणी हे काय वजडी करून ठेवले जाईल. सोपं आहे का ते भात बनवणं? काय होते खर्च होते ते होते खर्च. काय अरे आता खारट होईल. मीठ टाकलंय तरी त्याने. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. बटाटा झालाय बोल खारट त्यामुळे शिल्लक शिजलाय चोम नाही. मला काय असं दिलं कच्ची मिरची खाला म्हणून सांगतो सगळ्यांना महायुतीमध्ये सामील हो. सोपं आहे का ते? सोपं आहे का? नॉनव्हेज वाले बाहेर. एक नंबर इकडं. चला सेटअप चालू करा. आता याला होत
कोलंबीचा रस्सा बनवून झालेला आहे. आता नेक्स्ट काय म्हैस? कोलंबी फ्राय. कोलंबी फ्राय. ही छोटी कोलंबी आहे, त्याचा रस्सा बनवला. ये देखो आणि बड़ा आपली- कोलंबी. ही आपली मोठी कोलंबी तिचे फ्राय करणार आहेत. आणि ही आपली ये सुरमा आहे. सुरमई आहे. सुरमा आहे. सुरमईचा परत फ्राय. माहिती पण जवळ घे माहिती. बघा हा मॅरिनेट केलेला आहे. ही सुरमई मी आता फ्राय करतो. येस येस. असते स्वराज्या दिलं तुला तो मसाला लागतो. एक नंबर. सुरमा एक नंबर. तर मित्रांनो जेवण बनवून झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय. मस्त बनवलाय. आणि हरेश व्हेज आहे इकडे. हरेश व्हेज आहे एकटा. शिवाय द्यायच्या नाही पोरांनो. मस्त जेवायला बसलोय. चला जेवून घेऊया. गेम ओव्हर. काय रे काय रे वजडी. चालेल मला काय पण अख्खी रात जाईल. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार, मुझे नहीं पता। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।